लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 20 मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत की कलाने अद्वैतची उडवली थट्टा, तर इकडे सरोजने खरेंच्या घरी येऊन केला मोठा तमाशा. रोहिणीने आबांना उलटे बोलून केली हद्दपार, तर आबांनी केली रोहिणीला मोठी शिक्षा. अद्वैतने रोहिणीबद्दल पुरावा मिळवला व रचला मोठा सापळा. तर कलाने अद्वैतची अशी कोणती थट्टा उडवली व रोहिणीने काय केल्यामुळे आबांनी तिला शिक्षा केली व अद्वैतने नयनाच्या विरोधात कोणता पुरावा मिळवला, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत खरेंच्या घरी काजू मोठमोठ्याने संगीताला हाका मारत असते. त्यावर संगीता स्वयंपाक खोलीतून पळत येते व काजूला म्हणते, अगं मोठमोठ्याने वरडायला काय झालं? जावई बापू उठतील ना? त्यावर काजू म्हणते, अगं आई, माझा शॅम्पू संपला आहे, मला शॅम्पू आणून दे, मला माझं डोकं धुवायचंय. संगीता काजूला म्हणते, म्हणजे तू आज केस धुणार आहे का? नको, तू तुझे केस उद्या धु. तू जर आज केस धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलीस तर तू बाहेर यायला व तुझे केस धुवायला अख्खा दिवस घालवशील. जावई बापूंना उठल्यावर अंघोळ करायची असेल तर त्यांनी अंघोळ कुठे करायची? त्यावर काजू म्हणते, नाही बघ आई, मी एकतर केसांना खूप तेल चोपून लावलं आहे, मी अशा चोपट केसांनी बाहेर कशी जाऊ? तुला तर माहिती आहे ना, मी केस धुतल्याशिवाय कोठेही बाहेर जात नाही. ते मला शॅम्पू आणून दे, मी चालले बाथरूममध्ये. संगीता मोठमोठ्याने, काजे थांब, तू उद्या केस धु, काजे थांब, असं म्हणत असते. संगीताच्या मोठमोठ्या ओरडण्यामुळे अद्वैत उठतो. स्वतःशी म्हणत असतो, काय हे किती कालवा आहे, सकाळ सकाळ झोपू पण देत नाहीत नीट. इकडे चांदेकरांच्या घरी आबा, रोहिणी व रजनी जेवणासाठी बसलेले असतात. आबा रजनीला विचारतात, सरोज कुठे आहे? ती दिसलीच नाही, नाश्ता केला का तिने? रजनी म्हणते, नाही ना आबा, वहिनी सकाळपासून रूम बाहेरही आली नाही, सकाळी कॉफीसुद्धा घेतली नाही त्यांनी आणि रात्री नीट जेवल्याही नाहीत. त्यावर रोहिणी लगेचच आगीत तेल ओतत म्हणते, सरोज वहिनीचं हे असंच असतं, कुठला राग कशावर काढेल सांगता येत नाही. मनाविरुद्ध अद्वैतचं लग्न झालंय तर मान्य करायचं. आबा म्हणतात, सरोजचा नाश्ता दे, मी घेऊन जातो. आबा सरोजचा नाश्ता घेऊन तिच्या खोलीत जातात. तर इकडे संगीता म्हणते, जावई बापू, तुम्ही अंघोळ करून घ्या, मी तुमच्यासाठी पोहे करते. अद्वैत म्हणतो, मला हे सकाळ सकाळ असलं काय खायचं नाहीये, मला काहीतरी हेल्दी हवं आहे, नाहीतर राहू द्या, मी अंघोळ केल्यानंतर काहीतरी खाईन. अद्वैत म्हणतो, मला अंघोळ करायची आहे. त्यावर संगीता म्हणते, आतमध्ये काजू अंघोळीला गेली आहे. मग अद्वैत म्हणतो, तुमच्या घरी दुसरं बाथरूम असेल ना? त्यावर कला म्हणते, हो आहे ना, दुसरं बाथरूम आहे, चल मी तुला दाखवते. असं म्हणून ती अद्वैतला बाहेर आडापाशी घेऊन जाते आणि म्हणते, हे बघिते आहे दुसरं बाथरूम, असं म्हणते व अद्वैतला पाणी काढून देते. मी तुला ऑप्शन दिलाय, तुला अंघोळ करायची असेल तर कर, नाहीतर 2 तास थांब. असं म्हणून कला संगीता व दिनकरला आत घेऊन जाते. अद्वैत स्वतःच्या मनाशी म्हणतो, अद्वैत चांदेकर, काय बेकार अवस्था झाली तुझी, तू कोण आहेस व तू कोठे अंघोळ करतो आहेस? असं म्हणून अद्वैत अंघोळीसाठी जगाने बादलीतील पाणी घेत असतो. पाणी घेताना अद्वैतच्या हाताला चटका बसतो. अद्वैत मोठ्याने चिरकतो व म्हणतो, हे पाणी खूप गरम आहे, मला मिक्स करायला थंड पाणी हवंय. त्यावर कला अद्वैतला म्हणते, थांब मी देते, व आडातील पाणी काढून अद्वैतला देते व म्हणते, हे घे गार पाणी, आणि तेथून निघून जाते. इकडे चांदेकरांच्या घरी सरोज बाहेर निघालेली असते. इतक्यातच आबा तिथे नाश्ता घेऊन आलेले असतात. ते सरोजला विचारतात, काय ग सरोज, एवढ्या लगबगीने कुठे चाललीस? सरोज म्हणते, मी खरेंच्या घरी चालली आहे, अद्वैतला परत आणायला. तिकडे माझ्या मुलांचे खूप हाल होत असतील आबा, मी हे मुद्दामून करत नाहीये आणि मी हे सहन का करायचं? लग्न करून आल्यापासून एकही गोष्ट माझ्या मनासारखी झालेली नाहीये, माझा संसार नीट झाला नाही, परंतु मला अद्वैतचा संसार कोलमडू द्यायचा नाही. अद्वैतला मला सदा आनंदी पाहायचंय. मला कितीही त्रास झाला तर मी सहन करू शकते, पण अद्वैतला दुःखात नाही पाहू शकत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मला जाऊ द्या आबा. तर इकडे अद्वैत अंघोळ करत असताना अद्वैतने तोंडाला साबण लावल्यामुळे अद्वैतला काही दिसत नसतं. त्यावर कला अद्वैतची मज्जा घेत अद्वैतची अंघोळीची बादली पुढे सरकावते. अद्वैत पाणी घेण्यासाठी जग खाली बुडवतो, त्याला बादलीच सापडत नाही. अद्वैत पुढे मागे हाताने बादली आहे का ते पाहतो.
कला अद्वैतची मज्जा घेत हसत असते. इतक्यात संगीता तिथे येते व अद्वैतला पाण्याची बादली देते. अद्वैत लगेचच तोंड धुवून कलाकडे रागाने पाहतो. तरीही कला हसतच असते. तर इकडे चांदेकरांच्या घरी आबा रजनीला म्हणत माझा पण नाश्ता खोलीत घेऊन ये. त्यावर रजनी विचारते, सरोज वहिनीने नाश्ता केला का? तिने काय खाल्लं का? आबा म्हणतात, नाही, तिने आणखी काय खाल्लं नाही. मी तिला समजावलं आहे. ती तिचा राग शांत झाल्यावर करेल नाश्ता. त्यावर रोहिणी म्हणते, मलाही नाश्ता करायचा नाहीये. आबा तेथून जात असतात. इतक्यातच रोहिणी आबांना थांबवते आणि म्हणते, वा आबा, कमाल आहे तुमची. सरोज वहिनीने नाश्ता नाही केला तेव्हा तुम्ही स्वतः न खाता तिच्याकडे नाश्ता घेऊन गेलात आणि तुमची मुलगी खात नाही तेव्हा तुम्ही तिला साधं विचारलंही नाही. तुमच्या नजरेत कुणाची किती किंमत आहे हे कळलं मला. त्यावर आबा रागाने रोहिणीला म्हणतात, मी आजपर्यंत तुला काहीही कमी भासू दिली नाही. तू मागशील ते तुला मिळवून दिलं हे तुला माहिती आहे ना. मग हा तमाशा कशासाठी? आता नाश्ता खाणार होतीस ना, मग तुला अचानक काय झालं? सर्वांना स्वतःभोवती फिरवायची सवय सोड रोहिणी. लहान मुलागत वागायली आहेस तू रोहिणी. जर तुला भूक नसेल तर राहू दे तसंच. असं म्हणून आबा तेथून निघून जातात. रोहिणीला खाण्यासाठी वाढलेलं असतं तेव्हा ती ताट ढकलते आणि म्हणते, मला काहीही नकोय. माझं पोट अपमानानेच भरलंय. इतक्यात राहुलने हे सर्व काही पाहिलेलं असतं. राहुल रोहिणीला म्हणतो, मम्मी जेवणा तू. असं काय करते? नैना हॉटेलमध्ये बसून राहुलला कॉल करत असते. राहुल नैनाचा कॉल कट करतो. नैना स्वतःच्या मनाशी म्हणते, काय यार, जेव्हाही याला मी फोन करते तेव्हा याचा फोन बिझी असतो, नाहीतर माझा कॉल कट करतो. पण आता मी फोन करतच राहणार. राहुल रोहिणीच्या बाजूला उभा असतो. रोहिणी राहुलला म्हणते, जर तुला कॉल एक्सेप्ट करायचा नसेल तर सायलेंट तरी कर. असं म्हणून रागाने राहुलच्या हातातील फोन घेते व कॉल उचलते आणि म्हणायला लागते, जर तुम्हाला बोलायचंच नसेल तर तुम्ही फोन का करता? राहुल तो फोन हिसकावून घेतो व बाहेर जातो. रोहिणी रागाने ताट ढकलून तेथून निघून जाते. राहुल बाहेर जाऊन नैनाला म्हणतो, मी आता आईजवळ उभा होतो. तिने जर तुझा आवाज ऐकला असता तर. तेव्हा नैना म्हणते, हे बघ राहुल, कुणी फोन उचलला आणि कोणी काय म्हणलं तर मला काय फरक पडत नाही. मी आता फोनवर सर्व सत्य सांगू शकत होते, परंतु मी तसं नाही केलं कारण माझा तुझ्यावरती विश्वास आहे. जर मला असं वाटलं की तू मला फसवत आहेस तेव्हा मी तुझं पितळ फोडेन आणि सर्वांना खरं खरं सांगेन. ते जाऊ दे, मी तुला बाहेर जेवण्यासाठी जायचं का म्हणून कॉल केला होता. असं म्हणून कॉल कट करते. नैना स्वतःच्या मनाशी म्हणते की राहुल, तुला काय वाटलं मी फसले? मला फसवणं इतकं सोपं नाहीये. इकडे खरेंच्या घरी अद्वैत स्वतःशी बोलत असतो की कालपासून या अति आगाऊचं बोलणं सहन करावं लागतंय. जाऊ दे, इतके दिवस सहन करतच आलोय पण आता इथे आलोय. पण या खरेंचं काय प्लॅनिंग चालू आहे हे मी नक्की शोधून काढणारच आहे. नैनाच्या मनात विचार येतो की माझा फोन घरीच राहिला आहे, मी फोन आणायला गेले तर. असं म्हणून नैना घराकडे जाण्यासाठी निघते. इकडे अद्वैत नैनाच्या रूममध्ये येतो तेव्हा आजूबाजूला पाहतो. नैनाचा फोन वाजत असतो. अद्वैत आजूबाजूला पाहतो तेव्हा त्याला नैनाचा फोन पलंगाखाली सापडतो. अद्वैत म्हणतो की येस, हाच माझा पुरावा. आता मी या फोनद्वारे नैनापर्यंत पोहोचू शकतो. नैना इथे नाही, परंतु ती तिच्या फोनशिवाय राहू शकणार नाही. ती फोन हुडकण्यासाठी इथे नक्कीच येणार. आता तुला शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असं म्हणून अद्वैत फोन स्वतःजवळ ठेवतो आणि निघून जातो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.